नमस्कार. मी रुपाली जोशी इंदोरहून संत जनाबाई यांच्या कथेतील भाग 3 सादर करत आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. दया क्षमा शांती हेची वाळवंटी. याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येई आणि या कीर्तन सोहळ्यात रंगलेल्या जनीला कळू लागला भक्ती मार्ग. भाग 3. पंढरी माझे माहेर. जनाबाईला नामदेवाच्या बोलाचा सारखा सारखा आठव यायचा. जनाई धीर धर, विठ्ठल तुला जरूर भेटेल. नामदेवानं दिलेल्या दिलाशावर जनाई जगत होती. अगदी साधी भोळी जना सहजपणे काही बोले, अगदी मोकळेपणाने, आणि त्यावेळी बाहेर पडणारे शब्द माणिक मोत्याप्रमाणे ओघळत होते. या माणिक मोत्यांची रांगोळी विठ्ठलापुढे रेखली जाई. या माणिक मोत्यात होते जनीचे हृदय. या बोलात होते जनाईचे अलौकिकत्व. या हृदयीच्या बोलाने विठ्ठल देवही भुलले होते. नामदेवाने जनाईला विठ्ठलाजवळ नेले. नामदेव कीर्तनाला उभा राहिला की त्याचे तोंडून येणारे शब्द जनाई हृदयात साठवी. विठ्ठलाचं गुणगान साऱ्या महाराष्ट्राला ऐकवणारा नामदेव कीर्तनाला उभा राहिला की ऐकणाऱ्या आनंदाने डोलू लागत. हे पाहून अनामिक आनंद लहरींनी डोलणारी जना साऱ्या जगाला विसरे. तिला दिसे फक्त नामदेव आणि नामदेवापुढं नाचणारा पांडुरंग. याच नादात शब्द येत, सर्व सुख पायी लोळे जनी संगे विठ्ठल बोले. जनी अंगे ब्रह्म झाली ही माझ्या नामयाची कृपा. नामदेवामुळे जनाई ज्ञानदेवांच्या सहवासात आली. ज्ञानदेव ज्ञानियांचा राजा, योगी पुरुष. ज्ञानदेवाजवळ काय नव्हतं? विशाल मन, पावित्र्य, तेज, जे काही चांगले म्हणून मानले ते सारे त्याच्याजवळ होते. ज्ञानदेवाचे हे सारे बघून जनाईची मान लवली. आनंदाश्रूंनी डोळे भिजले. ज्ञानदेवाला धन्यवाद देत जनाई म्हणाली, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे वा तुझ्या पोटी यावे. ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जनी. ज्ञानदेवाप्रमाणे जनाईच्या जीवनात मुक्ताई आली. तिची जिवलग मैत्रीण म्हणून जनाईने अगदी मोकळेपणाने आपले मन मुक्ताईजवळ उघडे केले. आपल्या जीवनातले सारे सुख आणि दुःखही एक दिवस मुक्ताई आणि जनाई अंगणात बसल्या होत्या. जनाई म्हणाली, मुक्ताई, तुझ्याबद्दल मला काय काय वाटतंय सांगून कळणार नाही. मला ना आई न बाप, विठ्ठलानं, दामानं, नामदेवानं माझा सांभाळ केला. नामदेवानं जीवनातले अश्रू पुसले. तू माझी मैत्रीण, माझी बहीण. तुझ्याजवळ मला माझं मन मोकळं करावंसं वाटतंय बघ. मुक्ताईने तिला मिठीत घेतले. मग बोलली, जना, मी तुझीच आहे. अगं मला तरी दुसरी बहीण कुठली? तुझं सुख मला हसवतं, तुझं दुःख मला रडवतं. आपला पांडुरंग साऱ्यातून तारून नेतोय. खरे अश्रू तो पुसतोय, खरा तो हसवतोय. जनाई या कल्पनेने सुखावत होती. या सुखात गात होती, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. मुक्ताबाई आणि जनाबाई एकदा नामदेवाच्या घरी झोपाळ्यावर बसल्या होत्या. नामदेव ज्ञानदेव बोलत बसले होते. घरातली सारी अंगणात होती. जनाई म्हणाली, मुक्ताई, एखादं छानसं गाणं म्हण. तू आधी मग मी. मुक्ताई म्हणाली, माझी पाळी अगोदर का? मोकळेपणाने हसत जना म्हणाली, तुझा विठ्ठल मला अगोदर ऐकायचा आहे. मुक्ताई म्हणू लागली, पहिली माझी ओवी परतुनी पाहिले, दृष्टीने देखिले निजरूप. दुसरी माझी ओवी दुजे नाही मनी, लक्ष तुझे चरणी लागी आले. एकामाग एक अशा कितीतरी गोड ओव्या मुक्ताईनं म्हटल्या. जनाईलाही स्फूर्ती आली. ती सहजतेने गाऊ लागली, पहिली माझी ओवी ओवीन जगत्र, गायीन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी दुजा नाही कोठे, जनीवनी भेटे पांडुरंग. तिसरी माझी ओवी माझी या माहेरा, राहे निरंतर पांडुरंग. जनाबाई गात होती. कौतुकानं सारी जण ऐकत होती. जनीचे माहेर पंढरपूर, जनीचे जीवन पंढरपूर. झोके घेता घेता या मुली सहज बोलत होत्या. ऐकणारा भान विसरत होता. कुणी शिकवलं त्यांना? विठ्ठलदेवानं स्फूर्ती दिली. ज्ञानदेवाने, नामदेवाने धडे शिकवले. अध्यात्माचे, ज्ञानाचे. पंढरीच्या विश्वविद्यालयात त्या तयार झाल्या, अमर झाल्या. अघटित केली करणी. एका रात्री सारे पंढरपूर झोपी गेले होते. एकाएकी वादळ सुरू झालं. काळी कभिन्न रात्र, विजांचा कडकडाट, जोडीला मुसळधार पाऊस आणि सुसाट वेगाचा वादळ. जनाबाई एकटीच डोळे मिटून पांडुरंगाचा आठव करत होती. एवढ्यात दामाशेट्टीचे घर पडले. वरचे छप्पर उडून गेले.
सारेजण गडबडून घाबरून गेले. एकच गोंधळ उडाला. नामदेव मात्र गाढ झोपला होता. विजांचा कडकडाट ऐकू येत होता. वरून पाऊस कोसळत होता. वारा बेभान वाहत होता. पण एक नवल, या उघड्या पडलेल्या घरातली माणसं मात्र न भिजता जशीच्या तशी होती. आश्चर्य करीत होती. बावरलेली होती. कुणाला काहीच कळत नव्हतं. काही वेळातच घर परत उभारलं गेलं. छप्पर मजबूतपणे साकारले गेले. हे घडले होते खरे, पण कसे घडले, कुणी घडवले हे मात्र उमगत नव्हतं. नामदेवाला वडिलांनी हाक मारली. एकदा दोनदा, पण नामदेव काही जागा होईना. जनाई मात्र पांडुरंगाच्या दृष्टांताचा एक आगळा अनुभव घेत होती. नामदेवाची भक्ती आज फळाला आली असे वाटणाऱ्याला वाटत होते. कुणीतरी बोलून गेलं, नामदेव एवढा देवावर भक्ती करतोय, देवानं परत खोपटच दिलं की. मंदिर तरी उभारून द्यायचं. घराबाहेर कुणीतरी उभं होतं. तिथून उत्तर आलं, भक्तासी दिधले उत्तम मंदिर, तरी भजनी पडेल अंतर. म्हणून सर्वेश्वर नामजा छप्पर देत असे. अन्न बाधेला बाळका, म्हणून माता थोडेची घ्रास घालीत असे. तेवी निज भक्तासी जगन्निवास, संपत्ती न तीच. आधारातूनच शब्द आले. या आवाजाने नामदेवाला जाग आली. तो बाहेर आला. त्याला फक्त दिव्य पितांबर झळकताना दिसला. गहीवरून त्यानं विठ्ठलाचे पाय धरले आणि म्हणाला, देवा एवढ्या रात्री का येणं केलं? का आठव आली या भक्ताची? काही चुकलं का देवा? देवा बोलत का नाही? देव हसून बोलला, नामदेवा, किती पाऊस, किती वादळ, तुझं घर या पावसात पार कोसळून पडलं होतं. ते मी परत उभारलं, साकारलं. नामदेवाला अश्रू आवरत नव्हते. तो एवढंच बोलला, देवा मला तरी उठवायचं मदतीला. देवा, मी तुझ्यासाठी काय करतो म्हणून तुम्ही माझ्यावर एवढा जीव टाकताय? जनाई सारं दाराआडून बघत होती, ऐकत होती. डोळे हे नवल पाहत होते. पांडुरंगाचा आवाज कान तृप्त होऊन ऐकत होते. देव कदाचित अदृश्य होतील म्हणून जनाई आतच होती. पण आतुरलेला जीव आता थांबायला तयार नव्हता. आवेगानं धावत जनाई देवाच्या पायावर पडली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. ती जेव्हा भानावर आली तेव्हा देव हसला. धीर येऊन जनाई उठली. घर उभारण्याचे कष्ट एकट्या पांडुरंगाने केले याचा आठव येऊन देवाचं अंग चेपू लागले. पांडुरंग आनंदला. जनीच्या हाताला दुप्पट बळ आलं. देव किती वेळ बाहेर उभे या जाणीवेनं नामदेव म्हणाला, देवा आज सारी जण अजून जेवली नाहीत, आत या. सर्वांच्या बरोबर पांडुरंग आनंदात जेवत होता. नामदेवाच्या घरातल्या भाजी भाकरीला पक्वान्नाची चव आली होती. एकटी जनाई मात्र कोपऱ्यात न जेवता बसली होती. तिला हुंदका आवरेना. मनातला कड हुंदक्यावाटे बाहेर पडला. तिच्या मनात आलं, देवा मला एकटीला का वगळलं? पांडुरंग जेवता जेवता थांबला. नामदेव म्हणाला, देवा थांबलात? देवाचा काही अनमान झाला का? या कल्पनेनं सर्वजण बावरले. राजाईनं देवाचं ताट जनाईला दिलं. देव समाधानानं हसले. दिसेनासे झाले. जनाबाई ते ताट घेऊन आपल्या खोपटात गेली. एवढ्यात दारातनं आवाज आला, मी अजून भुकेलाच आहे. आवाज ऐकून जनाई भांबावली. गोणाईनं राजाईनं दिलेल्या उष्ट्या अन्नाशिवाय तिच्या घरात काहीच नव्हतं. जनाईच्या डोळ्यात अश्रू तरळले. तोंडून शब्द उमटले, देवा मी पोरकी, नामदेवाची दासी, त्याच्या घरच्या मिळेल त्या अन्नावर वाढलेली. माझ्याजवळ काही नाही देवा. मला क्षमा करा. माझ्याजवळ आहे भक्ती. या भक्तीवरच तुमची भूक भागवली पाहिजे देवा. पांडुरंग म्हणाला, जना तुझ्याजवळ असलेला नैवेद्य चालेल मला. हा अमौलिक नैवेद्य देव जेवले. जनाईचा आनंद गगनात मावेना. देव जनाईबरोबर जेवलेले बघून रुक्मिणी आईही आश्चर्य करू लागली. भारावलेल्या अवस्थेत जना अनुभव घेत होती. याच अवस्थेत केव्हा झोपी गेली ते तिलाही कळलं नाही. एवढी शांत झोप तिनं कधीही अनुभवली नव्हती. उठल्यावर ती नामदेवाकडे गेली. त्याचे पाय धरत बोलली, नामदेवा तुझे बोल खरे झाले. माझ्या पाठीशी जन्मभर असाच राहा. पांडुरंग या जनाईला इतके लोभावले की या पोरक्या मुलीचा भार त्यांनी स्वतःवर सारा घेतला. एक रात्री जना थकून झोपली होती. थोडी झोप होती न होती तोच हाक आली, जना. जनाला आवाज ओळखीचा वाटला. तिच्या अंगावर काटा तरळला. उठून बसली. रोजच्या प्रमाणे विठ्ठलाला हात जोडून म्हणाली, देवा मला काही मागायचं नाही. सारं मिळालं. परत हाक आली, जना दार उघड. आता मात्र जनाई बावरली. आवाजाच्या रोखानं बघत म्हणाली, कोण आहे? तुझा पांडुरंग. जना उठ, दळायचं आहे ना? देवा देवा तुम्ही कशाला आलात त्यासाठी? तुला मदत करायला जना. पांडुरंगाकडं एकदा मागणं मागितलं होतं, मदत कर पांडुरंगा.
याचा आठव होऊन जनाई गोंधळली, गडबडली. देवा, मी वैतागानं बोलले होते तेव्हा. मी चुकले, खरंच चुकले. काहीतरीच बोलून गेले होते. मला क्षमा करा. मला मदत करू नका. फक्त माझ्या पाठीशी राहा. माझं दुसरं काही मागणं नाही. मला तुमच्याशिवाय कोणी नव्हतं म्हणून मी तसं बोलले. देव दिसत नव्हता. जनाई बोलतच होती, एकटीच. पांडुरंगानं तिला सादवलं. या आनंदात तिला झोप येईना आणि खरंच रात्रीच्या वेळी घरात भरलेली धान्याची बुटी बघून जनाई आनंदानं दळायला बसली. दळायला सुरुवात झाली नि जनाई आश्चर्यचकित झाली. जातं फार हलकं लागत होतं. भराभर पळत होतं. जात्याची पाळं पिठानं भरू लागली होती. डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते नि ओठातून शब्द बाहेर पडत होते. निवृत्ती सोपान ज्ञानदेव, सोयरे माझे परात्पर, तयांचे प्रसादे शानंगधर, कृपा मजवर करी तसे. विष्णुदास माझा पिता, राजाबाई जिवलग माता, गोरा कुंभार सखा चुतला, कबीर सावता बंधू माझे. यांनी अघटित केली करणी, स्वाधीन करुनी चक्रपाणी. या ओव्या ऐकू गेल्या गोणाईला. तिला जाग आली. गोणाई झोपेतनं उठून जनाईजवळ आली. जात्यातून भराभर पडत असलेलं पीठ बघत होती. पिठानं भरलेली बुटी बघत होती आणि एवढं दळण दळून झालं तरी जना दमलेलीही दिसत नव्हती. गोणाई कडाडली. एवढ्या रात्रीच्या वेळी दळण कसलं दळतीस? सारं जग झोपलंय. तुला कसली जाग आली? गायला बी सुचतंय. धान्य तरी कुणी दिलं वत ग? चोरी बिरी केलीस काय? गोणाई रागानं बडबडत होती. पण जनाई अगदी गुंग झाली होती. तिचे लक्ष गोणाईकडे गेलेच नाही. तशी गोणाई आणखी चिडली. जोडीला दळायला कोण बसलंय? तरीही जनाई उत्तर देईना. हे पाहून गोणाईनं हातात काठी घेतली आणि जनाईला मारली. तिचा नेम चुकला आणि काठी बसली पांडुरंगाच्या कपाळावर. थोडा अबीर बुक्का काठीबरोबर खाली सांडला. घमघमाट सुटला. वास सुटल्यावर गोणाई गडबडली. आवाज आला, मी विठाई आले दळायला. जनाई खुळी बहिरी होऊन गात होती, दळत होती, गात होती. गोणाई लाजीनं चूर होऊन मागच्या मागं पळाली. गुणीजनाकडं बघून देव हसत होता. जनाई दळून दळून दमली नि तिथंच झोपी गेली. पांडुरंगालाही इच्छा झाली जनाईच्या झोपडीत झोपायची. जनाईच्या घरातली वाकळं पांघरून देव झोपला. जनाच्या ध्यानीही नाही, मनीही नाही. पहाट झाली. जनाईला जाग आली. जनाईनं बघितलं कुणीतरी झोपलंय. हळूच वाकळं बाजूला सारून पाहिलं तर पांडुरंग. जनाई चांगलीच गोंधळून गेली. म्हणाली, देवा, इथंच झोपला? तिकडं काकड आरतीला पुजारी येईल. तिथं देवळात कोण? देवा, पुजारी पूजा कुणाची करील? आणि रुक्मिणी आई काय म्हणेल? देवाला गदागदा हलवून जागं करीत जना कपाळाला हात लावून हतबद्ध होऊन बसली. देव बघता बघता जनाच्या वाकळी सकट नाहीसे झाले. पहाट झाली. देवळातल्या घंटा निनादू लागल्या. पंढरपूर नगरी जागी होऊन गेली. फुलांची परडी, हार घेऊन पुजारी देवळाचे दारी आला. दाराचं कुलूप काढून आत आला. काकड आरतीची तयारी झाली. झांजा वाजू लागल्या. देवाला हार घालायला पुजारी उभा राहिला तर त्याची अक्षरशः बोबडी वळाली. तोंडातून शब्द बाहेर पडेना. बरोबर त्याचा मुलगा होता. वडील असं काय करतात म्हणून हाका मारू लागला. बाबा, बाबा, काय झालं तुम्हाला? पुजारी एवढंच बोलला. अरे देवा, वाकळ. एव्हापर्यंत आरतीला येणारी आणखी भक्त मंडळी आली. देवाचे अंगावरची वाकळ बघून आश्चर्य करू लागली, कुजबुजू लागली. आज काय हा चमत्कार? पितांबराऐवजी आज देव वाकळ काय लिहायलेत? एकाला राहावलं नाही. तो देवाजवळ गेला आणि त्यानं देवाच्या अंगावरची वाकळ बाजूला काढली. दचकून तो मागे सरला. देवाच्या गळ्यातलं रत्नपदक दिसत नव्हतं. मोत्याची माळही नव्हती. कुठं गेलं हे? कुणी चोरलं? प्रत्येकाच्या डोक्यात वेगळाच विचार येऊ लागला. धन्यवाद.